नमस्कार. MDTV मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हिंगोलीतून. महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या हालचाली सुरू असतानाच आता या योजनेला हिंगोलीत तीव्र विरोध सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज हिंगोलीत महावितरण प्रशासनाला एक आक्रमक निवेदन देण्यात आले. ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती न करता त्यांचे सध्याचे पोस्टपेड मीटरच कायम ठेवावेत अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीनंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात महावितरणच्या मोफत स्मार्ट मीटरच्या जाहिरातीवर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. आता या तीव्र विरोधानंतर हिंगोली महावितरण प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. MDTV मराठी न्यूज मुख्य संपादक राजू गवळी, हिंगोली. दांडेगावकर साहेब आणि आमच्या सर्व पक्षाचे नेते मंडळी, आम्ही पदाधिकारी सगळे आलेलो आहोत. महावितरण हिंगोलीच्या चव्हाण साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने समज गैरसमज स्मार्ट मीटर बद्दल, प्रीपेड मीटर बद्दल आहे, त्याचा खुलासा झाल्याशिवाय कंपल्सरी किंवा जबरदस्ती कोणाला मीटर लावू नये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की कंपल्सरी कोणाला होणार नाही. त्याचे आम्ही निवेदन देऊन त्यांना माहिती देण्यासाठी आलेलो होतो. खरं म्हणतात तर लोकांमध्ये संभ्रम आहे की बिल पूर्वीच येत होतं त्याच्यापेक्षा जास्त येत आहे आणि त्या बिलाबद्दलमध्ये ज्या पद्धतीने ते मीटर रिडिंग होत आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. त्याचबरोबर या असलेल्या अनेक प्रश्न जे आहेत त्याचा लेखी खुलासा आम्ही दिलेला आहे. त्या बाबतीमध्ये कंपल्सरी करून आम्ही आंदोलन केले. त्यांनी दिलेल्या निवेदनावर लेखी स्वरूपामध्ये खुलासा करावा. तो खुलासा आम्हाला दाखवतील. त्या खुलासामध्ये आमचं समाधान झालं तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करू नये अशा प्रकारचा आम्ही विषय घेतलेला आहे आणि त्या विषयाला जर त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन करू.